दिवसाची सुरुवात आहे शिवबरोबर. आपल्याला प्रत्येकाला नेल्सन मंडेला हे नाव माहीत असेल. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती होते आणि दक्षिण आफ्रिका ज्यावेळेस गुलामगिरीमध्ये होतं, पारतंत्र्यामध्ये होतं, त्यावेळेस त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला होता. आणि सुरुवातीच्याच काळामध्ये जेव्हा तेथील सरकारला समजलं, त्या गोऱ्या लोकांचं सरकार होतं, की ह्या व्यक्तीला आपल्याला अडवावं लागेल, नाहीतर हा लोकांना स्वातंत्र्य मिळवून देईल. आणि नेल्सन मंडेला ह्यांना 33 वर्ष तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. ज्यावेळेस खूप मोठं आंदोलन झालं, त्यांनी सर्व कारभार तुरुंगामधून चालवला. जी चळवळ होती त्यांनी ती तुरुंगामधून चालवली आणि शेवटी ह्या सरकारला झुकावं लागलं त्यांच्या पुढे आणि निवडणुका घ्याव्या लागल्या आणि त्यांची पार्टी, नेल्सन मंडेला यांची पार्टी प्रचंड बहुमताने निवडून आली आणि त्यांना राष्ट्राध्यक्ष निवडण्यात आले. 33 वर्ष तुरुंगात काढल्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले. आणि असंच एक दिवस ते आपल्या मित्रासोबत एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले. कॉफी पित असताना त्यांचं सहज लक्ष बाजूला एका गोऱ्या माणसाकडे गेलं आणि त्या गोऱ्या माणसाला त्यांनी बोलवलं की या इथं माझ्यासोबत कॉफी प्या. आणि तो गोरा माणूस त्या ठिकाणी आला आणि नेल्सन मंडेला यांनी त्याच्यासाठी सुद्धा कॉफी मागवली. आणि कॉफी पित असताना त्या गोऱ्या माणसाचा हात थरथर कापत होता आणि त्याच्या मित्रांनी तो कॉफी प्याला आणि तो गोरा माणूस निघून गेला. आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना विचारलं की तुम्ही ह्याला ओळखता का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला हा थरथर कापत होता, ह्याला कुठला आजार आहे का? आणि नेल्सन मंडेला यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी सुरुवातीच्या काळामध्ये तुरुंगामध्ये होतो त्यावेळेस हा त्या ठिकाणी कैद्यांचा अधिकारी होता. तुरुंगाचा अधिकारी असतात त्यापैकी हा एक होता. आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये अन्न पाणी सुद्धा बंद करण्यात आलं होतं आणि ज्यावेळेस मी पाणी पाणी म्हणून ओरडायचो त्यावेळेस हाच व्यक्ती माझ्याकडे येऊन माझ्या चेहऱ्यावर लघवी करत असे. आणि आज मी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ज्यावेळेस मी त्याला माझ्यासोबत कॉफी घेण्यासाठी बोलवलं त्यावेळेस त्याला असं वाटलं की हे माझा आता बदला घेतील, कदाचित हे राष्ट्राध्यक्ष म्हणून मला काहीतरी शिक्षासुद्धा करतील, मला तुरुंगात टाकतील. आणि ती भीती त्याला वाटत होती आणि म्हणून त्याचा हात थरथर कापत होता. प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं आपल्या शत्रूवर सुद्धा प्रेम कर. आज आपण नेल्सन मंडेला ह्यांच्या जागी असतो तर आम्ही खरोखर क्षमा केली असती? खूप कठीण प्रश्न आहे हा. एक साधे मानव म्हणून कदाचित माझ्याकडून ही गोष्ट नसती झाली, परंतु प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की शत्रूवर प्रेम करा आणि हीच गोष्ट नेल्सन मंडेला यांनी आचरणामध्ये आणली. त्यांनी त्यांच्या जागी त्यांच्याकडे सर्व अधिकार होते पण त्यांनी बदला घेतला नाही तर त्याला क्षमा केली. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जे पापी व्यक्ती आहेत त्या पापी व्यक्तींचा द्वेष करू नका, तर त्यांच्यातील जे पाप आहे त्याचा द्वेष करा. आपल्या शत्रूवर प्रेम करा. ही सर्वात मोठी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने दिली आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्ती शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय 44व वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 अँड वर्स 44. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.